नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. बघा, कालपासून आपण आपली रेल्वे ग्रुप डी असेल, NTPC असेल, RPF असेल, RPF SI असेल यांच्यासाठी आपण एक स्पेशल बॅच यूट्यूबवरती लॉन्च केलेली आहे आणि या बॅचमध्ये आजचं आपलं हे दुसरं लेक्चर आहे. तर या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण बघूया की व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार कशा पद्धतीनुसार करायचा. तर बघा, व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार करणं एकदम सोपी आहे. तर बघा, व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार करताना पहिलं उदाहरण मी लिहिले 5/2 गुणेला 3/4. तर हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. तर लक्षात घ्या, व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार करताना आपल्याला छेद भिन्न असो की छेद समान असो, अंशाचा गुणाकार करायचा आणि छेदाचा गुणाकार करायचा. म्हणजे याचा आणि याचा गुणाकार, याचा आणि याचा गुणाकार. म्हणजेच 5 गुणेला 3, 5 त्रिक किती होतील 15, छेदामध्ये 2 गुणेला 4, बेचोक किती होतील 8. ठीक आहे, उत्तर किती आलं 15/8. आता याला काय जातं, संक्षिप्त रूप जात नाही, पण याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आपण लिहू शकतो, कारण हा अंशाधिक अपूर्णांक आहे. 8 × 8, 8×2 16 होतात, 8 × 7 15, म्हणजे 1.7/8 आपलं उत्तर भेटेल. ठीक आहे. दुसरा प्रश्न समजा असा आहे की 7/3 गुणेला 1/3 असं आहे. 7/3 गुणेला 1/3 आहे. कसं करणार? बघा, छेद काय आहेत, सारखे आहेत, पण गुणाकारामध्ये लक्षात घ्या, छेद सारखे असो की भिन्न असो, अंशाचा गुणाकार करायचा, छेदाचा गुणाकार करायचा. 7 गुणेला 1 किती होतील 7, आणि खाली 3 गुणेला 3 किती होतील 9, म्हणजे उत्तर किती आलं 7/9. चौथं एक्झाम्पल बघा, गुणाकारामध्ये आपण काटाकाटीसुद्धा करू शकतो. तिसरं एक्झाम्पल, काटाकाटीसुद्धा करू शकतो. समजा 15/4 आहेत गुणेला 2/5 आहेत. ठीक आहे. आता 15 गुणेला 30 करणार आणि 4 गुणेला 5 करणार, बरोबर. मग बघा, इथं आपण असं बघायचं, 4ने 15ला भाग जातो का, किंवा 4ने 2ला भाग जातो का, किंवा 5ने 15ला भाग जातो का, 5ने 2ला भाग जातो का, 2ने 4ला भाग जातो का, 2ने 5ला भाग जातो का. तर इथं आपल्या लक्षात येऊ राहिलं की 5ने 15ला भाग जातो, तर 5×1 5, 5×3 15. ठीक आहे. इथं आपल्या लक्षात येऊ राहिलं की 2ने 4ला भाग जातो, 2×1 2, 2×2 4, बरोबर आहे. संक्षिप्त रूप दिलं म्हणजे वरती काय उरलं 3 गुणेला 1 3, आणि खाली काय उरलं 2 गुणेला 1 2, म्हणजे उत्तर किती आलं 3/2. रेग्युलर पद्धतीनुसार जर केलं असतं तर 15 गुणेला 2 किती झाले असते 30, आणि 4 गुणेला 5 किती झाले असते 20. हा 0 0 कटला असता, म्हणजे उत्तर आलं असतं परत 3/2. आणि याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये लिहिता येईल 1.1/2, बरोबर आहे. अशा तऱ्हेनं आपण व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार करू शकतो. ठीक आहे, सोपा आहे, काही कठीण नाही याच्यामध्ये. ठीक आहे. पुढे बघा, काही प्रश्न तुम्ही सॉल्व करा, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत. ठीक आहे. चौथा प्रश्न समजा 7/3 गुणेला 5/4 याचं उत्तर काय येईल ते तुम्ही सांगायचं आहे. पाचवा प्रश्न 8/5 गुणेला 10/5 याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा, 6वा प्रश्न आपण घेऊया की 7/3 गुणेला 4/14 गुणेला 5/12 याचं उत्तर काय येईल आपल्याला बघायचं आहे. सेम तीच पद्धत आहे, अंशाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार. पण बघा, आता इथं गुणाकार मोठा होते, मग चेक करा कुठं काही भाग जाते का. तर इथं बघा 7ने 14ला भाग जातो, तर 7×2 14, इथं झाले 2, इथं झाला 1. इथं बघा 4ने 12ला भाग जातो, 4×3 12, म्हणजे बघा वरती 1 गुणेला, इथं काही नाही म्हणजे 1 गुणेला 1 किती झाला 1, 1 गुणेला 5 किती झाले 5, वरती किती आले 5, खाली किती राहिले 3 गुणेला 2 6, 6 गुणेला 3 6×3 18, म्हणजे उत्तर किती आलं 5/18. तुम्ही जर असं गुणाकार करत गेले असते तरी चाललं असतं, पण त्याला वेळ लागला असता. म्हणून गुणाकारामध्ये लक्ष घ्या, एकपेक्षा जास्त म्हणजे 2पेक्षा जास्त अपूर्णांकाची गुणाकार असेल तर त्यामध्ये तुम्ही काटाकाटी होते का ते बघा, त्यासाठी पाळेपाठ असणं गरजेचे आहेत. ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर किती आलं 5/18. 7वं एक्झाम्पल समजा असं आहे 8/3 गुणेला 12/16 गुणेला
4/9 याचं उत्तर काय येईल हे आपल्याला सांगायचं आहे. तर बघा 3 अपूर्णांक आहेत, गुणाकार करायचा आहे. अंशाचा गुणाकार करावा लागेल, छेदाचा गुणाकार करावा लागेल. पण काटाकाटी होत असेल तर बघा इथं बघा 3 ने 12ला भाग जातो, 3 चौक 12 हे झालं. 4 ने 16ला भाग जातो, 4 चौक 16 हे झालं. 4 ने 8ला भाग जातो, 4 दुनी 8 हे पण झालं. ठीक आहे, म्हणजे वरती काय राहिलं 2 गुणिले 4 बेचोक 8 आणि खाली किती राहिलं फक्त 9, म्हणजेच 8/9 उत्तर आपलं भेटलेलं आहे. अशा तऱ्हेनं आपण 2पेक्षा जास्त अपूर्णांक असतील तर त्याचासुद्धा गुणाकार करू शकतो. 8वं 9वं 10वं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं आहे. 8वं एक्झाम्पल तुम्हाला दिलं 15/7 गुणेला 12/30 गुणेला 14/8 याचं उत्तर काय येईल तुम्ही सॉल्व करायचं आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. 9वा प्रश्न आहे की 12/35 गुणेला 5/12 गुणेला 10/5 याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणखी एक 10वं घेऊन टाका की 5/3 गुणेला 2/3 गुणेला 1/3 याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, पुढे आपण बघूया व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार. ठीक आहे, समजत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला आणि आपले हे जे पेड बॅच आहे यालासुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, हे तुमच्यासाठीच चालू केलेलं आहे की सर तुम्हीच म्हणत होते सर बॅच चालू करा, बॅच चालू करा. ठीक आहे, तर व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार बघा एकदम इझी आहे. 5/4 भागेला 3/2 करायचा आहे. लक्षात घ्या, व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार करताना पहिला अपूर्णांक जो आहे हा 5/4 जसा तसा ठेवणार. भागाकाराच्या ठिकाणी इथं गुणाकाराचं चिन्ह होईल आणि हा जो आहे याचं खाली मुंडकं वर पाय होईल, म्हणजेच 2 वरती जाईल आणि 3 खाली होईल. गुणाकार व्यस्त होईल. भागाकाराच्या ठिकाणी गुणाकार आणि पुढचा अपूर्णांक व्यस्त होईल, म्हणजेच 2 वरती 3 खाली. म्हणजे आता काय झालं 5/4 गुणेला 2/3 झालं, म्हणजे व्यवहारी अपूर्णांकाचा काय झाला गुणाकार. मग 5 गुणेला 2 10 आणि 4 गुणेला 3 12. 10 आणि 12ला 2 ने भाग जातो, 2×5 10 2×6 12, म्हणजे उत्तर किती भेटलं 5/6. अशा तऱ्हेने करायचं आहे. दुसरं एक्झाम्पल समजा 7/8 भागेला 12/8 याचं उत्तर काय येईल आपल्याला काढायचं आहे. पहिला अपूर्णांक जसाच्या तसा 7/8 भागाकाराच्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह 8 वरती 12 खाली. ठीक आहे, गुणाकारा सरळ 8 कटले म्हणजे उत्तर किती येईल 7/12. ठीक आहे, तिसरं एक्झाम्पल आहे समजा 1/2 भागेला 2/3 याला कसं सॉल्व करसाल तर काय होईल 1/2 भागाकाराच्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह 3 वरती जाईल 2 खाली येईल, म्हणजे काय येईल 1 गुणेला 3 3 आणि खाली 2 गुणेला 2 4. उत्तर किती भेटेल 3/4. एवढ्या सोप्या पद्धतीनुसार आणि आपण व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार करू शकतो. ठीक आहे, समजलं काय अडचण आहे यामध्ये. ठीक आहे, पुढे बघा 4था आणि 5वा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे. समजा आपण म्हटलं 5/8 भागेला 13/5 याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि 5वं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा अजून की 12/7 भागेला 13/8 याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये काय येईल ते तुम्ही सांगायचं आहे. ठीक आहे, अशा तऱ्हेनं आपण व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार बघितलेला आहे. आता आपण बघूया पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा बेरीज वजाबाकी आणि गुणाकार भागाकार कशा पद्धतीनुसार करायचा. ठीक आहे, तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक तुम्हाला सांगितलं मी कालच की कसा तयार होतो की एक अंशाधिक अपूर्णांक असेल तर त्या अंशाधिक अपूर्णांकाचं आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतो. ठीक आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे पहिले पूर्ण संख्या येईल आणि त्यानंतर अपूर्ण संख्या येईल. पूर्णांक युक्त अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी. ठीक आहे, आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक काय
समजा आपण लिहिलं 2.3/4. ठीक आहे, हा झाला आपला पूर्णांकयुक्त अपूर्णांक. 2 ही पूर्ण संख्या आहे, त्याच्यानंतर अपूर्णांक आहे. तर याला साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतरित कसं करायचं? काय असते रे, या दोघांचा गुणाकार असते 2 गुणेला 4 आणि त्यामध्ये जो अंश असतो, अंश किती आहे 3, तो मिळवतात आणि छेद जसा तसा लिहितात 4. 2चा आणि 4चा गुणाकार आणि त्याच्यामध्ये अंश मिळवायचा, छेद जसा तसा लिहायचा. 2 गुणेला 4 किती झाले 8, 8 अधिक 3 किती झाले 11, 11/4 हा झाला आपला साधा अपूर्णांक. दुसरं एक्झाम्पल आहे, समजा 5.3/7. हाला साध्या अपूर्णांकामध्ये कसं करणार? तर 7 गुणेला 5 आहे ना, 7 गुणेला 5 अधिक अंश 3 आणि त्याचा छेद किती आहे 7. 7×5 35, 35 अधिक 3 किती झाले रे 38/7 हे आपल्याला उत्तर भेटलं. तिसरं एक्झाम्पल आहे, समजा 4.1/5. तर कसं सॉल्व करणार? तोंडी करू. 5×4 = 20, 20 अधिक 1 21/5 साधा अपूर्णांक. चौथं एक्झाम्पल, समजा 5.5/10. कसं सॉल्व करणार? एकदम इझी आहे. आता आहे 5×1 5, 5×2 10 म्हणजे 5.1/2 तर असे येऊ राहिले. मग 2 गुणेला 5 10, 10 आणि 1 11, 11/2 उत्तर भेटेल आपल्याला. ठीक आहे. पाचवं एक्झाम्पल, समजा 12.1/3 आहे. कसं सॉल्व करणार? 3 गुणेला 12, 3 गुणेला 12 किती झाले 12×3 = 36, 36 आणि 1 37, 37/3. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करण्यासाठी काय करायचं? छेदाने पूर्णांक संख्येला गुणायचं जे समोर असते आणि त्याच्यामध्ये अंश मिळवायचा आणि खाली छेद जसा तसा लिहायचा. आता आपण बघूया पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी. ठीक आहे. बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी आपल्याला माहीत आहे, सेम कन्सेप्ट आहे की अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना छेद काय पाहिजे? समान पाहिजे. आणि छेद समान नसतील तर आपण तिरपा गुणाकार करून ते सॉल्व करू शकतो. तर दोन्ही पद्धत आपण आता ऑलरेडी शिकलेला आहोत. फक्त पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूपांतर साध्या अपूर्णांकामध्ये करून घ्यावं लागते. तर बघा, पहिला प्रश्न आहे 5.2/3 अधिक 2.1/3 याची बेरीज किती येईल? दोन पद्धती आहेत. एक साध्या पद्धतीनुसार, म्हणजेच या प्रत्येक पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला साध्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करा, आणि दुसरं पूर्णांक संख्यांची बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी करा आणि पुढे सॉल्व करा. तर पहिले बघा, 5.2/3 याला मी साध्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करतो. तर 3×5 = 15, 15 आणि 2 17, 17/3 हा अपूर्णांक आला. अधिक याचं कसं होईल? 3 दुनी 6, 6 आणि 1 7, 7/3 हा अपूर्णांक आला. बरोबर आहे. मग 17 अधिक 7 छेद काय सारखे? छेद सारखे असेल तर अपूर्णांकामध्ये काय करतो आपण? अंशांशाची बेरीज. 17 अधिक 7 किती झाले 24/3, 3 8 किती होतात 24, म्हणजे उत्तर किती आला 8. ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत कशी आहे बघा, इथं 5.2/3 मध्ये 5 ही काय आहे? पूर्ण संख्या आहे. 2.1/3 मध्ये 2 ही काय आहे? पूर्ण संख्या आहे. मग 5 आणि 2ची बेरीज आहे म्हणून बेरीज करून घेतो. 5 अधिक 2 किती झाले रे 7. इथं प्लसचं साईन द्यायचं. इथं प्लस आहे तरीसुद्धा प्लसचं साईन, इथं मायनस असेल तरीसुद्धा प्लसचं साईन. बघा काय, पूर्ण संख्यांची बेरीज आणि वजाबाकी केल्यानंतर त्याच्यानंतर येणारं साईन काय राहील? प्लस. ठीक आहे. आता पुढे बघा, कंसामध्ये काय राहिलं? 2/3 अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिक, इथं बेरीज आहे म्हणून बेरीज, वजाबाकी असते तर वजाबाकी. इथे किती राहिलं? 1/3. ठीक आहे. पुढे लक्ष द्या, 7 अधिक 2 अधिक 1 किती झाले रे 3, 3/3, 3 1 3 म्हणजे काय राहिलं? 7 अधिक 1, 7 अधिक 1 उत्तर किती आलं? 8. अशा पद्धतीनुसार सुद्धा आपण हे करू शकतो. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीनुसार तुम्ही करा. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल बघूया. दुसरं एक्झाम्पल समजा मी लिहिलं की 8.4/5 वजा 2.3/5 बरोबर उत्तर किती? पहिली पद्धत 5 8 40 अधिक 4 44/5
वजा बेपंच 10, 10 आणि 3 13/5. 44मधून 13 गेले, 4तून 3 गेले, 1 राहिला, 4तून 1 गेले, 3 राहिले, 31/5 उत्तर आलं. याला परत पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करता येईल, म्हणजे 6.1/5. बरोबर आहे. दुसऱ्या पद्धतीनुसार काय, इथं 8 पूर्ण संख्या आणि इथं 2 आहे. 8तून 2 काढावं लागतील कारण वजाबाकी आहे. 8तून 2 गेले किती राहिले, 6. नंतर प्लसचं साईन द्यायचं, इथं प्लस असो की मायनस असो, बेरीज आणि वजाबाकीमध्ये फक्त. 6 अधिक कंसामध्ये काय राहिलं, 4/5 वजा 3/5. ठीक आहे. मग काय होईल, 6 अधिक 4तून 3 गेले, 1 राहिला, 1/5. आणि इथं प्लसचं साईन आहे ना, तर डायरेक्ट लिहून टाकायचं 6.1/5 झालं उत्तर. ठीक आहे. बघा इथं प्लसचं साईन असेल, अपूर्णांकामध्ये जो पण अपूर्णांक आला तो डायरेक्ट लिहून टाकायचा 6.1/5. ठीक आहे. समजून राहिलं काय आहे तर. ठीक आहे. अशा पद्धतीनुसार आपल्याला हे करायचं आहे. ठीक आहे. पुढे बघूया, जर छेद भिन्न असतील तर कशा पद्धतीनुसार करायचं. सेम पद्धत आहे, साध्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करा आणि नंतर सॉल्व करा. तिसरं एक्झाम्पल समजा असं आहे, 4.3/2 अधिक 2.1/3. याचं उत्तर कसं सॉल्व करणार. साध्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करणार. 2 गुणिला 4 किती झाले रे, 8. 8 आणि 3 11, 11/2 अधिक 2 गुणिला 3 6, 6 अधिक 1 7/3. ठीक आहे. आता छेद काय आहेत, भिन्न आहेत. तर व्यवहारी अपूर्णांकामध्ये छेद भिन्न असतात तेव्हा काय करतो आपण, तिरपा गुणाकार. मग 11 गुणिला 3 किती झाले रे, 33 अधिक 2 गुणिला 7 किती झाले, 14. आणि खाली छेदाछेदाचा गुणाकार 2 गुणिला 3 किती झाले, 6. ठीक आहे. 33 अधिक 14, 3 आणि 4 किती झाले, 7. 3 आणि 1 किती झाले, 4. 47/6 उत्तर आलं. साईन 7 42 होतात. ठीक आहे. साईन 7 42 किती राहिले, 5. 7.5/6 आपलं उत्तर भेटेल रेग्युलर पद्धतीनुसार. दुसरी पद्धत काय आहे की इथं 4 पूर्ण संख्या आहे, इथं 2 पूर्ण संख्या आहे. मग 4 अधिक 2 केले तर किती झाले, 6 अधिक इथे किती 3/2 अधिक 1/3 उरले. पुढे काय होईल, 6 अधिक, बघा तिरपा गुणाकार करावा लागेल कारण याचा छेद 2 याचा छेद 3. 3 गुणिला 3 किती झाले, 9 अधिक 2 गुणिला 1 किती झाले, 2. आणि खाली 2 गुणिला 3 किती झाले, 6. पुढे काय होईल, 6 अधिक 11/6. बरोबर. आता बघा हा काय आहे, अंशाधिक अपूर्णांक आहे. तर 6 अधिक 6ने जर 11ला भागलं तर 6 किती बाकी राहतील, 5/6. आता बघा इथं 6 पूर्ण संख्या आणि 1 पूर्ण संख्या म्हणजे या दोघांची बेरीज होईल. 6 अधिक 1 7 म्हणजे 7.5/6 उत्तर भेटलं. हे दुसऱ्या पद्धतीनुसार आपण सॉल्व केलं. ठीक आहे. समजून आलं. अशा तऱ्हेनं आपण छेद भिन्न असताना व्यवहारी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया वजाबाकीचा. जर व्हिडिओ समजत असेल, लेक्चर जर समजत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले हे लेक्चर पोहोचवण्याचा प्रयत्न करा. त्यांना सांगा बॅच जॉईन करायला. पुढचा प्रश्न समजा 5.3/8 वजा 2.1/3 आहे. तर कसं सॉल्व करणार. पहिली पद्धत 5×8 40, 40 आणि 3 43, 43/8 वजा 2 गुणिला 3 6, 6 आणि 1 7, 7/3. 43मधून 7 नाही करता येईल कारण तिरपा गुणाकार करावा लागेल. याचा छेद 8 आहे, याचा छेद 3 आहे. 43 गुणिला 3 केलं, 3 त्रिक 9, 3 चौक 12 वजा 7 8 56 आणि खाली 8 त्रिक 24. ठीक आहे. 9तून 6 गेले किती राहिले रे, 3 राहिले. ठीक आहे. 12तून 5 गेले किती राहिले, 7. 73 उत्तर आलं. बरोबर आहे. चुकलं का काही. 9तून 6 गेले 3 राहिले. बरोबर आहे. आता 2तून 5 नाही जात, हे किती होतील, 12 होतील. 12तून 5 गेले 7 राहिले. बरोबर आहे. 73/24 उत्तर आलं. ठीक आहे. आता बघा 73 आणि 24ला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही, पण आपण त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये लिहू शकतो. 24 1 24, 24 2 48, 24 त्रिक 72 म्हणजे 3.1/24 असं आपण लिहू शकतो. ठीक आहे. ही झाली रेग्युलर पद्धत. आणि दुसरी पद्धत काय, 5 इथं पूर्ण संख्या, इथं 2 आहे. तर 5 वजा 2 जर केले तर किती भेटले, 3. इथं प्लसचं चिन्ह, कंसामध्ये काय राहिलं 3/8
वजा इथे किती राहिलं 1/3 बरोबर. हा 3 जसा तसा कंस सोडून घेऊ. 3 गुणिले 3 9, कारण छेद काय आहेत भिन्न. 3 गुणिले 3 9 वजा 8 गुणिले 1 8 आणि खाली 8 त्रिक 24. ठीक आहे, म्हणजे 3 अधिक 9तून 8 गेले 1/24 म्हणजे डायरेक्ट उत्तर लिहू शकतो 3.1/24. अशा तऱ्हेनं आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी छेद समान असताना आणि छेद भिन्न असताना करू शकतो. लक्षात घ्या, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी म्हणजेच व्यवहारी अपूर्णांकाचीच बेरीज वजाबाकी आहे. फक्त त्याची बेरीज आणि वजाबाकी करताना पूर्णांकयुक्त संख्येला आपल्याला एकतर साध्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं किंवा दुसऱ्या पद्धतीनुसार पूर्णांक संख्येची बेरीज असेल तर बेरीज करायची, वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची आहे. ठीक आहे, अशा तऱ्हेनं आपण हे सॉल्व करू शकतो. आणखी 2 एक्झाम्पल आपण बघून घेऊ. बघा 5वा प्रश्न असा आहे. समजा आपण लिहिलं 4.3/7 अधिक 2.2/7. तर याचं उत्तर कसं करणार? 7 चौक 28, 28 आणि 3 31/7 अधिक 2 7 14, 14 आणि 2 16, 16/7. छेद कसा आहे रे? सारखा आहे. छेद सारखा आहे तर अंशांशाची बेरीज आहे म्हणून बेरीज. म्हणजे किती होतील? 6 आणि 1 7, 3 आणि 1 4, 47/7 बरोबर आहे. परत अंशाधिक अपूर्णांक 7 सकम 42 5 वाक्य राहिले 6.5/7. दुसरी पद्धत काय? 4 आणि 2 6, इकडेच लिहितो डायरेक्ट 6, इथे किती राहिले 3 आणि 2 5 म्हणजेच 6.5/7 बरोबर आहे. 4 आणि 2ची बेरीज झाली 6 आणि 3 आणि 2ची बेरीज झाली 5, कारण छेद काय होता? सारखा, म्हणजे 6.5/7 आपण डायरेक्ट उत्तर लिहू शकतो. ठीक आहे. 6वं एक्झाम्पल समजा असं आहे की याला आपण असं करूया 10.2/3 वजा 4.1/2 याचं उत्तर काय येईल? 10 त्रिक 30, 30 अधिक 2 किती झाले 32/3 वजा 4 दुने 8, 8 आणि 1 9, 9/2. ठीक आहे. तिरपा गुणाकार 32 गुणिले 2 किती झाले 64 वजा नंतर किती झाले 27 आणि खाली 3 गुणिले 2 किती झाले 6. 14तून 7 गेले 7 राहिले, 5तून 2 गेले 3 राहिले, 37/6 उत्तर आलं. 6 6 36, 6.1/6 उत्तर आलं. ठीक आहे. दुसरी पद्धत 10तून 4 गेले किती राहिले रे 6 आहे ना, आणि इथं अधिकचं चिन्ह हे 2/3 वजा 1/2. पुढे तिरपा गुणाकार म्हणजे 6 अधिक 2चा आणि 2चा गुणाकार 4 वजा 3चा आणि 1चा गुणाकार 3 आणि 3चा आणि 2चा गुणाकार 6 म्हणजे 6 अधिक 4तून 3 गेले 1 राहिलं. ठीक आहे, म्हणजे 6 अधिक 1/6 याला आपण डायरेक्ट लिहू शकतो 6.1/6. अशा तऱ्हेनं आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करू शकतो आहे. जर समजत असेल तर खरंच लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे. बघा 6 प्रश्न आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज वजाबाकीचे बघितले. आता आणखी एक एक्झाम्पल आपण बघूया. समजा 5वं एक्झाम्पल आहे, सॉरी 6 बघितले, आता 7वं आहे. 7वं एक्झाम्पल आहे 1.1/2 अधिक 3.2/2 किंवा 5/2 अधिक 4.3/2 याचं उत्तर काय येईल? ठीक आहे. तर बघा 3 अपूर्णांक आहेत, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. सगळ्यांचं काय करावं लागेल? साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर. ठीक आहे. तर बघा याच्यापेक्षा आपण काय करतो, इथं छेद सारखे आहेत, मग पूर्ण संख्येची बेरीज करून घेऊ. 1 अधिक 3 4, 4 आणि 4 8 अधिक 1 अधिक 5 6, 6 आणि 3 9, 9/2 म्हणजे डायरेक्ट उत्तर लिहू शकतो 8.9/2. समजून आलं काय आलं? कारण बघा इथं छेद काय आहेत? सारखे आहेत. छेद सारखे आहेत तर पूर्ण संख्यांची बेरीज आपण करतो, भिन्न असतील तरी करतो. 1 अधिक 3 4, 4 आणि 4 8 बरोबर आहे. आणि हे छेद सारखे असल्यामुळे अंशांची बेरीज होईल 1 अधिक 5 6, 6 आणि 3 9 म्हणजे 9/2 पुढे आलं असं येईल आहे ना. म्हणजे ज्याला आपण काय लिहू शकतो 8.9/2. दुसरी पद्धत कन्वर्ट करा, बेरीज करा, वेळ लागेल, सोप्या पद्धतीनुसार करू. 2 1 2 अधिक 1 3, 3/2
अधिक 3 2 6, 6 आणि 5 11, 11/2 अधिक 4 2 8, 8 आणि 3 परत किती झाले 11, 11/2, 11 2 22, 22 आणि किती झाले 3, 25, 25/2, काही चुकलं का 22 आणि 3 25, 3 2 6, 6 आणि 5 11, बरोबर आहे 4 2 8, 8 आणि 3 11. आता याला जर भाग दिला तर किती होते 12चा भाग जाईल 12.1/2. ठीक आहे, हे किती होतं 8 2 16, 16 आणि 9 किती होतील 25/2, बरोबर आहे. ठीक आहे, तर इथं फक्त काय झालं की पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये गडबड होऊ राहिली, गडबड नाही होत आहे. इथं 8.9/2 आलं आणि इथं 12.1/2 आलं. तर 8 2 16, 16 आणि 9 किती होतात 25/2 होतात आणि याचं पण उत्तर काय होऊ राहिलं 25/2च येत आहे. ठीक आहे, तर कोणत्याही पद्धतीनुसार करा उत्तर तेच येईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. समजा 8वं एक्झाम्पल आहे 5.1/2 अधिक 3.3/4 अधिक 2.1/2. तर याचं उत्तर काढायचं आहे. सेम करा. 5 अधिक 3 8, 8 अधिक 2 10 झाले, अधिक इथं काय येईल 1/2 अधिक 3/4 अधिक 1/2. या पद्धतीनुसार आपल्याला सोपं जाईल, कारण प्रत्येकाचा गुणाकार करा आणि त्याची बेरीज करा तर वेळ लागेल. तर आपण पूर्ण संख्येची बेरीज करून घ्या आणि नंतर इथं हे करा. ठीक आहे, जे जे उरले इथं काय उरला 1/2, इथं उरला 3/4, इथं उरला 1/2. तर बघा छेद सारखा करायचा आहे. आता इथं आपल्याला माहिती आहे लसाही काढतो, तर सर्वात मोठा छेद किती आहे 4. 4ला 2ने भाग जातो आणि याने भाग जातो. ठीक आहे, तर मग 4ने प्रत्येक अपूर्णांकाला गुणायचं आहे. तर 10 अधिक काय होईल 2ने जर 4ला गुणलं तर 2 दुनी 4, 2 गुणिले 1 2, डायरेक्ट करू राहिलो आपण कालच बघितलं. 4ने जर 4ला गुणलं तर एकाचा भाग गेला, 1 गुणिले 3 3 झाले. परत 2ने 4ला गुणलं 2चा भाग गेला, 2 गुणिले 1 2 झाले आणि सर्वांचा छेद किती आला 4. म्हणजेच 10 अधिक 3 आणि 2 5, 5 अधिक 2 7/4. ठीक आहे, आता हा अंशाधिक अपूर्णांक आला आहे ना, याला कन्वर्ट करता येईल. 10 अधिक 4ने जर 7ला भागलं तर 4 1 4, 3 बाकी राहिले, म्हणजे उत्तर किती येईल 11.3/4. अशा पद्धतीनुसार आपण हे करू शकतो. किंवा तुमची रेग्युलर पद्धतीनुसार तुम्ही करायचं असेल 2 10 आणि 1 11/2 अधिक 4 3 12, 12 आणि 3 किती झाले 15/2 अधिक 2 गुणिले 2 4, 4 आणि 1 5, 5/2. इथं 4 आहे. ठीक आहे, आता सर्वांचा छेद 4 म्हणजे 4 गुणिले 11/2 अधिक 4 गुणिले 15/4 अधिक 4 गुणिले 5/2 आणि सगळ्यांचा छेद 4. 2 दुनी 4, 11 गुणिले 2 किती झाले 22. इकडे डायरेक्टली लिहितो. अधिक 4 1 4, 1 गुणिले 15, 15 जसे तसे. 2 दुनी 4, 2 पंच 10, सर्वांचा छेद 4. ठीक आहे, बेरीज करा. 5 अधिक 2 7 झाले आहे ना, 1 अधिक 1 2, 2 आणि 2 4, 47/4 आले. बरोबर आहे. 11चा भाग जाईल 11 पूर्णांक किती 3/4. बरोबर आहे. ठीक आहे, उत्तर आपलं तेच आलं. अशा तऱ्हेनं आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये लक्षात घ्या की 2पेक्षा जास्त अपूर्णांक असले तर दोन्ही पद्धतीनुसार करता येईल, पण या पद्धतीनुसार थोडंसं सोपं जाते. ठीक आहे, तर तुम्हाला जे सोपं वाटते त्या पद्धतीनुसार करा, फक्त उत्तर चुकलं नाही पाहिजे. ठीक आहे, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. पाढे वर्ग घन पाठ करा. हो सके म्हणजे होत असेल तर 30पर्यंत पाढे पाठ करून टाका. ठीक आहे, 20पर्यंत झाले असतील काही प्रॉब्लेम नाही, पण 30पर्यंत केलं तर तुम्हाला फायदा चांगला होईल. ठीक आहे, तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी आपण बघितली. काही एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे आहेत आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. तर बघा, आपण हे जे बघू राहिलो, हे जे करत आहे हे सर्व तुमच्या नोटबुकमध्ये दिसलं पाहिजे, तुमच्या नोटबुकमध्ये असलं पाहिजे. सेपरेट नोटबुक करा आणि त्यामध्ये सॉल्व करा, कंटिन्यू प्रॅक्टिस करा, त्याच्याशिवाय काही जमणार नाही आहे. 9वं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं आहे, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. 5.3/2 अधिक 2.3/4 अधिक 2.1/5 याचं उत्तर काय येईल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. 10वं उदाहरण आहे 4.1/5 अधिक 2.3/5 वजा 1.1/5 याचं उत्तर काय येईल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 11 नंबरचं एक्झाम्पल आहे बघा. 4.3/5 अधिक 2.3/2 याचं उत्तर काय येईल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा.
12 नंबरचा आहे 5.3/2 अधिक 2.3/8 याचं उत्तर काय येईल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. आता आपण बघूया पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार सेम आहे. जसं आपण अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार बघितला तशाच पद्धतीनुसार पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार आहे. ठीक आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार व भागाकार. ठीक आहे. पहिलं एक्झाम्पल 2.3/2 गुणेला 2.1/4 याचं उत्तर काय येईल. तर लक्षात घ्या इथं आता असं नाही करायचं जिथं आपण पूर्णसंख्येचा आणि पूर्णसंख्येचा गुणाकार करत होतो तर इथं नाही करायचं. यामध्ये लक्षात घ्या गुणाकारामध्ये आपण काय करतो अंशांशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार आणि काटाकाटी जर होत असेल तर काटाकाटी करतो. पण बघा याला पहिले साध्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घेऊनच उत्तर काढायचं. 2 गुणेला 2 4 4 अधिक 3 किती झाले 7 7/2 गुणेला 2 गुणेला 4 8 8 अधिक 1 9/4. ठीक आहे. कुठं काही काटाकाटी होते का नाही होत. मग 7 9 63 आणि खाली 2 गुणेला 4 8 बरोबर आहे. 8 8 64 होतात म्हणून 8 7 56 7चा भाग गेला किती बाकी राहिले 7 7.7/8 उत्तर आलेलं आहे. बरोबर आहे. अशा तऱ्हेने आपण हे सॉल्व करून घ्यायचं आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा. समजा तुम्हाला विचारलं 5.1/2 गुणेला 2.1/2 याचं उत्तर काढा. कन्वर्ट करून घ्या. 2 गुणेला 5 10 10 आणि 1 11 11/2 गुणेला 2 गुणेला 2 4 4 आणि 1 5 5/2 गुणाकार करा. 11 गुणेला 5 11 5 55 आणि खाली 2 गुणेला 2 4. ठीक आहे. संक्षिप्त रूप जाईल 55ला जर 4ने भागलं तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये 4 1 4 1 बाकी राहिला 4 3 12 किती बाकी राहिले 3 म्हणजे 13चा भाग गेला 13.304 उत्तर भेटेल. 13.304 आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये उत्तर भेटेल. तिसरं एक्झाम्पल भागाकाराचं बघूया. समजा 2.304 भागेला 2.1/2 असं दिलेलं आहे. काय करणार साध्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करा. कसं होईल 4 गुणेला 2 8 8 आणि 3 11 11/4. ठीक आहे. भागेला 2 गुणेला 2 4 4 आणि 1 5 5/2. साधं झाला. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा भागाकार होता त्याला आपण साध्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट केलं तर साध्या अपूर्णांकाचा भागाकार असताना पहिला अपूर्णांक जसा तसा भागाकाराच ठिकाणी गुणाकारात चिन्ह हे खाली मुडकवर पाय म्हणजे होतील 2/5. 2ने 4ला भाग जातो 2चा भाग गेला म्हणजे वरती राहिले 11 आणि खाली किती राहिले 10 म्हणजे उत्तर येईल 1.1/10. ठीक आहे. कारण 10ने 11ला भागलं 1चा भाग गेला 1 बाकी राहिला 1.1/10 आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. चौथं एक्झाम्पल समजा आपण बघितलं की 5.307 भागेला 2.1/4 याचं उत्तर काढायचं आहे. करून घ्या. 7 5 35 35 अधिक 3 किती झाले 38/7 भागेला 4 2 8 8 आणि 1 9 9/4. पुढे काय होईल 38/7 जसा तसा भागाकाराच ठिकाणी गुणाकारात चिन्ह 4 वरती 9 खाली. काही करता येते का याच्यामध्ये काटाकाटी काही होत नाही म्हणजे 38 गुणेला 4 आणि 7 गुणेला 9 8 चौक 32 2 हातचे आले 3 आणि 4 त्रिक 12 12 आणि 3 किती झाले 15 152 बरोबर आहे. आणि 7 9 63 152/63 उत्तर आलं. आता 63 गुणेला 2 जर केलं तर 126 होतील बरोबर आहे. कारण 63ने 152ला जर 63ने भागलं तर 63 दुनी 126 12तून 6 गेले 6 राहिले 4तून 2 गेले 2 राहिले म्हणजे भाग जाईल आपला 2.26/63 असं उत्तर आपल्याला भेटेल. ठीक आहे. अशा तऱ्हेनं आपण हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार आपण करू शकतो. समजून आलं.
काय अडचण नाही कोणाला? ठीक आहे. आणखी काही एक्झाम्पल बघूया. हे बेसिक कन्सेप्ट आहेत, याच्याशिवाय काहीच करू शकत नाही तुम्ही पूर्ण मॅथ्समध्ये. ठीक आहे. आणि रिझनिंगमध्ये सुद्धा याचा वापर होणार तुम्हाला आहे. ठीक आहे. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचे आहेत. ठीक आहे. तर बघा, 5वं एक्झाम्पल समजा तुम्हाला विचारलं की 5.3/5 भागेला 2.1/2 कसं सॉल्व करणार. आणि 6वं तुम्हाला विचारलं की 4.3/5 गुणेला 2.1/2 कसं सॉल्व करणार. साध्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करा. 5 5 25, 25 आणि 3 किती झाले 28/5. भागाकारात चिन्ह 2 गुणेला 2 4, 4 आणि 1 5, 5/2. पुढे काय होईल 28/5 जसा तसा राहील. भागाकाराच्या ठिकाणी गुणाकारात चिन्ह 2 वरती जाईल, 5 खाली येईल. 28 दुनी 56 भाग्याला 5 5 25 म्हणजे 25 दुनी 50, 2.6/25 उत्तर आपल्याला भेटेल. आणि हे कसं करता येईल 5 चौक 20 अधिक 3 23/5 गुणेला 2 गुणेला 2 4, 4 आणि 1 5, 5/2. 5 5 कटला म्हणजे उत्तर भेटलं 23/2. बेद आहे 20 म्हणजे 10 पूर्णांक किंवा 11चा भाग जाईल ना, 11.1/2 उत्तर आपल्याला भेटेल. ठीक आहे. अशा तऱ्हेनं आपण हे प्रश्न सॉल्व करू शकतो. एकदम सोपे आहेत. आता काही एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायला देतो, त्याची उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. ठीक आहे. 7वं एक्झाम्पल आहे बघा, 12.1/3 गुणेला 2.1/4 याचं उत्तर सांगा. 8वं एक्झाम्पल आहे 5.1/2 भागेला 3.4/5 याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. 9वं एक्झाम्पल आहे 5.12/11 भागेला 2.11/12 याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. 10वं एक्झाम्पल आहे 5.1/3 भागेला 2.1/4 याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि 11 नंबरचं आहे 12.1/5 गुणेला 2.3/7 याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे काही एक्झाम्पल आहेत, ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. उद्या आपण दशांश अपूर्णांक बघूया. आणि दशांश अपूर्णांक बघताना पहिले आपण चिन्हांचे नियम बघू. चिन्हांचे नियम झाले की दशांश अपूर्णांकाचं व्यवहार्य अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं होते, दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी कशी करतात, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार कसे करतात, ते आपण बघणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. जर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.